सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी राजकीय हालचालींना वेग आलाय। शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांनी एकत्रित येत शहर विकास आघाडी स्थापन केली असून या आघाडीच्या वतीने महापौर व उपमहापौर पदासाठी अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलाय। शहर विकास आघाडीच्या वतीने गीता नवले यांनी महापौर पदासाठी तर इरफान अन्सारी यांनी उपमहापौर पदासाठी आपले अर्ज दाखल केलाय। या निवडणुकीत विकास आणि शहराच्या सर्वांगीण प्रगतीला प्राधान्य देण्याचा निर्धार आघाडीतील नेत्यांनी व्यक्त केलाय। महापौर व उपमहापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेतील राजकीय समीकरणे बदलताना दिसत असून शहर विकास आघाडीमुळे निवडणूक अधिक रंगतदार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। येत्या काळात इतर पक्षांची भूमिका आणि मतदानाची गणिते महत्त्वाची ठरणार आहे। त्यामुळे भाजपाचे काही नगरसेवक आमच्या संपर्कात असून येत्या 6 तारखेला चमत्कार घडेल असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते शहबाज शहा यांनी यावेळी केलाय। आज आपण राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या वतीने शहरात विकास आघाडी म्हणून अर्ज भरलेले आहेत, काय विश्वास आहे? राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिवसेना शहर विकास आघाडीच्या वतीने महापौर पदासाठी सौ गीता तुषार नवले आणि इरफान फदलू अन्सारी आज उपमहापौर पदासाठी आम्ही या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये आज आम्ही अर्ज भरलेला आहे। आणि 6 तारखेला या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेनेचा महापौर उपमहापौर या धुळे शहरामध्ये नक्कीच आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळेल। राजकारणाच्या काही रणनीती असतात त्या सगळ्या पत्रकारांना सांगणं योग्य नाही। या धुळे शहराने 3 नगरसेवकावर मंजुळाताई महापौर बघितलेले आहेत, म्हणून काही चमत्कार काही नियोजन आमच्याकडेही ठरलेलं आहे। आमच्याकडेही काही लोक संपर्कामध्ये आहे। निश्चितच 6 तारखेला या धुळे शहरामध्ये धुळेकर नागरिक चमत्कार त्या ठिकाणी बघतील। भाजपचे किती सांगू नाही शकत, पण निश्चित तुम्हाला बदल त्या ठिकाणी दिसेल। धन्यवाद। अर्ज भरलेले आहेत, काय म्हणतात? धुळे महानगरपालिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना पक्ष शहर विकास आघाडीचा मी गटनेता म्हणून मी नियुक्त झालो आहोत। तदनंतर आता आपण पाहत असाल महापौर आणि उपमहापौरची निवडची प्रक्रिया इथं सुरू आहे। आमच्या गटाकडून आम्ही महापौर आणि उपमहापौर साठी आज दोघी उमेदवारांचे फॉर्म भरलेले आहे। जसा आमचे ज्येष्ठ संजय भाऊ वाल्ले यांनी आपल्याला सांगितला की काही नियोजन काही चमत्कार या शहरात आपण पाहिलेले आहात। आमचे देखील आमच्या संपर्कात बरेच नगरसेवक आहेत। आपल्याला नक्की 6 तारखेला आमच्या गटाचा महापौर आणि उपमहापौर दिसेल। फॉर्म भरल्यानंतर भारतीय जनता पक्षाची जी बी टीम शहरात सध्या ऍक्टिव्ह झालेली आहे MIM, त्यांना आता अनुप भैयांनी पाठवला आणि ते देखील आता फॉर्म घेऊन गेले आहे। यापुढे जर MIM तर्फे नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आला तर याचा मागचा कारण भारतीय जनता पक्ष असेल। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे। एक बात कह दूं, ये वीडियो हर किसी के लिए नहीं है। अगर आप सोचते हैं कि आप YouTube देखकर ट्रेडिंग सीख जाएंगे तो ऑनेस्टली ये वीडियो आपके लिए नहीं है। ट्रेडिंग सिर्फ एक बाय सेल का गेम नहीं है। यहाँ पर चाहिए डिसिप्लिन, रियल नॉलेज और पेशेंस। आपको नॉलेज रील्स से नहीं ट्रेनिंग से मिलता है और हम उन्हीं के लिए हैं जो ट्रेडिंग सीखना चाहते हैं। प्राइस, एक्शन इंडिकेटर और इमोशन कंट्रोल हम आपको सिखाना चाहते हैं। हमारी ट्रेनिंग शुरू होती है सिर्फ 5000 से। ऑफलाइन और ऑनलाइन दोनों ऑप्शंस में आप ट्रेडिंग सीख सकते हैं। अगर 5000 इन्वेस्ट करने में प्रॉब्लम है तो फिर ट्रेडिंग में करियर करने का आइडिया छोड़ दीजिए। अगर आप सीरियस हो, ट्रेडिंग के स्किल को बिल्ड करना है, साइड इनकम बनाना है, आपका फ्यूचर सिक्योर करना है तो स्टॉप मत करो। फॉर्म भरिए, ट्रेनिंग लीजिए और सही तरीके से ट्रेडिंग के अपने स्किल्स को बेटर कीजिए। और स्क्रॉल करने वालों का क्या है, वो तो शॉर्टकट ढूंढ ही लेंगे। मार्केट उनका भी ख्याल रख लेंगे।